मारेगाव तालुक्यातील जळका येथील PM श्री जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। शाळेत 1ली ते 8वी पर्यंत एकूण 65 विद्यार्थी शिक्षण घेत असून येथे केवळ 2च शिक्षक कार्यरत आहे। त्यामध्ये एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षक यांचा समावेश आहे। विशेष पुनर्निरीक्षण SIR कामात शिक्षक व्यस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन विस्कळीत होत असल्याचे सांगण्यात आले। या समस्येमुळे संतप्त झालेल्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सोमवारी पंचायत समितीच्या शिक्षण विभाग परिसरातच प्रतिकात्मक पाठशाळा भरवून आंदोलन केले। शाळेत तातडीने अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली। घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर घटनास्थळी पोहोचले। विद्यार्थ्यांनी व पालकांनी त्यांच्यासमोर शिक्षकांच्या कमतरतेमुळे होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीची माहिती मांडली। त्यानंतर उंबरकर यांनी गटशिक्षण अधिकारी स्नेहदीप काटकर यांच्याशी चर्चा केली। यावेळी गटशिक्षण अधिकारी स्नेहदीप काटकर यांनी सध्या शिक्षकांची मोठी कमतरता असल्याचे सांगितले। अशा व्यवस्थापन समितीने SMC स्वयंसेवक शिक्षकाची नियुक्ती करावी आणि त्याचे मानधन ग्रामपंचायत निधीतून द्यावे असा पर्याय त्यांनी सुचविला। यावर मनसे नेते राजू उंबरकर यांनी स्वयंसेवक शिक्षकाच्या मानधनाची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याची घोषणा केली। त्यांच्या या आश्वासनानंतर पालक व विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन आणि धरणे मागे घेतले। दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जळका येथील PM श्री जिल्हा परिषद शाळेत नियमित शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे। माझं नाव जोशना सुनील कुंबरे, मी जळका गावचे सरपंच आहे। आमच्या मागण्या एवढ्या आहे की आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नाही आहे, शिक्षकाची कमतरता आहे, 2च शिक्षक आहे। त्याच्यामुळे इथे आम्ही मुलं घेऊन आलो आहे आणि म्हणजे कसं शिक्षक नाही आहे तर आमची ते मागणी आहे शिक्षकांची। 1 ते 8 वर्ग आहे आणि शाळेचे कामसुद्धा नाही का नीट झालेले आहे। हो, म्हणजे काम चालू केलं आहे आणि ते काम अजून बंद आहे, पूर्ण झालेलं नाही आहे शाळेचं काम। आता तुमची मागणी काय आहे? मागणी म्हणजे शिक्षक किती दिवसापासून शिक्षक नाही? फरवरी महिन्यापासून मागणी करते। फरवरी महिन्यापासून आम्ही मागणी करत आहोत। अजूनपर्यंत शिक्षक आहे? नाही, 2 शिक्षक आहेत। आम्हाला अजून 2 शिक्षक पाहिजे। एकला BLOचं काम दिलेलं आहे, 1 ते 8 वर्ग मुख्याध्यापक आहे, त्याच्यामुळे आम्हाला 2 शिक्षक पाहिजे। आणि मेन म्हणजे आता एक शिक्षकाला BLOचं काम दिलं आहे आणि एक मुख्याध्यापक आहे, ते शिकवतात। आता जेव्हा तुम्ही जे संवाद साधला तर काय म्हणाले BDO साहेब? BDO साहेब म्हणत होते की आता 30 तारखेपर्यंत थांबा का आणि शिक्षक देतात। काही पर्याय व्यवस्था वगैरे? पर्याय व्यवस्था म्हणजे स्वयंरोजगार म्हणून शिक्षक एक देतो असं म्हणून म्हणत होते ते तोपर्यंत। जळका गावाची रहिवासी आहे। जळका गावामध्ये प्राथमिक शाळा, इथे 2च शिक्षक आहे। ते शिक्षक काही शिकू शकत नाही, कारण शिकवण्याचं कंडिशन म्हणजे जे प्रिन्सिपल आहे त्यांना ऑनलाईनचंच काम आहे आणि एक शिक्षक आहे ते स्वयंशिक्षक म्हणून आहे। आता आमच्या राजू भाऊ उंबरकर ते स्वयंशिक्षक म्हणून स्वतः देणार आहे आणि इथून काहीच शिक्षकाचं हे नाही आहे। आमचे लेकरं जे आहे ते अशिक्षितच असल्याने आज 5वी 6वी वर्गात जाऊनही मी त्यांना स्वतःचं नाव, शाळेचं नाव काहीच वाचता येत नाही, लिहिता येत नाही। तर आम्ही काही मारेगावमध्ये इथं काही शिकू शकत नाही, आमची कॅपॅसिटी नाही आहे शिकवण्याची। तर आम्हाला शिक्षक पाहिजे ना, आमचे लेकरं अशिक्षित आहे, वंचित आहे शिक्षणापासून। आम्ही रोजगार म्हणजे रोजगार हमीचे आहोत, तर आम्ही काही स्वतःला खाऊ का लेकरांना शाळेमध्ये शिकवणार आहोत? आता तुमची पुढची मागणी काय आहे? आमची पुढची मागणी एवढंच आहे की आमच्या शाळेवर जे 65 विद्यार्थी आहे, 65 विद्यार्थ्यांना 2 शिक्षक काही शिकू शकत नाही। आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर 2 शिक्षक यांनी द्यायला पाहिजे। 2 शिक्षक 2 लेकराला एक आई वडील सांभाळू शकत नाही, तर 65 लेकरांना 2 शिक्षक का सांभाळणार आहे बा? तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर शिक्षक द्या आणि आमचे लेकरं शिक्षणापासून वंचित आहे, याच्या मागणीशिवाय आम्हाला काहीच नाही आहे बा। तर याच्यापाशी पैसेही नाही आहे। राजूभाऊ उंबरकर पैसे देऊन आमच्या शाळेवर शिक्षक पाठवून राहिले, तर मग हे का करून राहिले? हे खुर्चीवर बसून आमच्याच विद्यार्थ्यांची पेमेंट काढून राहिले ना, बाकी का करत आहे?